हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत की ॲक्नेनंतर स्किन पुन्हा नॉर्मल का होत नाही. लाल डाग, काळे डाग किंवा चेहऱ्यावरील खड्डे हे परसिस्टंटली का राहतात. सो बेसिकली पिंपल्समुळे स्किनला इरिटेशन होतं आणि इरिटेशन झाल्यामुळे स्किनवरती इन्फ्लामेशन येतं. इन्फ्लामेशन जेव्हा येतं त्याच्यानंतर मेलॅनोसाइट्स किंवा मेलॅनिन पिगमेंटेशन ज्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये मेलॅनिन तयार करतात त्या हायपर स्टिम्युलेट होतात आणि त्या एका ठिकाणी होऊन जमा होतात. त्यालाच आपण पिगमेंटेशन म्हणतो किंवा पोस्ट इन्फ्लॅमेटरी हायपर पिगमेंटेशन म्हणतो. ॲक्ने जेवढा जास्त इन्फ्लेम्ड असतो किंवा सनलाईटमध्ये एक्सपोज होतो किंवा आपण त्याला जेव्हा जास्त स्क्वीज करतो तेवढं जास्त पिगमेंटेशन हे वाढत जातं आणि परसिस्टंट राहत असतं. ॲक्नेनंतर चेहऱ्यावरती जे लाल डाग राहतात ते इन्फ्लॅमेशनमुळे राहतात आणि जे ब्राउनिश स्पॉट्स म्हणतो ज्याला पिगमेंटेशन म्हणतो आपण ते मेलॅनिन हायपर स्टिम्युलेशनमुळे राहतं. आणि ॲक्नेनंतर जे खड्डे म्हणतो आपण किंवा स्कार्स म्हणतो ते स्किन टेक्स्चर किंवा स्किनचं जे स्ट्रक्चर असतं ते खराब झाल्यामुळे राहतात. बेसिकली वन क्रीम सोल्युशन इज अ मिथ. या सर्व प्रॉब्लेमसाठी आपण एकच क्रीम किंवा एकच ट्रीटमेंट नाही देऊ शकत. योग्य डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी सह्याद्री हॉस्पिटल विटा रोड सोनपेठला व्हिजिट करा आणि ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. थँक्यू.